उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेना पक्षातच आता भाकरी फिरवण्याची तयारी सुरू केली आहे। लोकसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकातील यश अपयश पाहून आता पक्षात मोठे उलटफेर होणार असल्याचं म्हटलं जात आहे। राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यात मंत्र्यांची कामगिरी तशी फारशी चांगली नव्हती आणि यावरून ऑलरेडी शिवसेनेत 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले गेलेत खरं। आणि शिंदे आपल्या पक्षात भाकरी फिरवणार असल्यामुळे आता त्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं समजतंय। त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागणार आहे आणि का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। महाराष्ट्राच्या सत्ताधारी महायुतीतल्या शिंदेच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स ऑडिट आता सुरू झालाय, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांनंतर पक्षातील मंत्र्यांच्या कामगिरीचा कठोर आढावा घेतलाय। लोकसभा निवडणुकीपासून ते नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत शिंदेच्या शिवसेनेला कुठे यश कुठे अपयश आलंय याची शिंदे यांनी सविस्तर मीमांसा केली आहे। सूत्रांनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यात मंत्र्यांना तशी फारशी चांगली कामगिरी करता आली नाहीये। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर सारखे बालेकिल्ले वगळता मुंबई, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, कोल्हापूर सह अनेक ठिकाणी अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि शिंदे यांनी निवडणुकीपूर्वीच मंत्र्यांना आणि आमदारांना जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती आणि ही निवडणूक त्यांच्यासाठी लिटमस टेस्ट होती। खरं तर जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। भाजपने मेरिटवर प्रत्येक जागेवर चर्चा करून त्यातील फक्त 90 जागाच शिंदेच्या शिवसेनेला दिल्या होत्या आणि या महत्त्वाच्या जागा देतानाही भाजपने भविष्यातील त्या जागांवरचा क्लेम लक्षात ठेवूनच त्या जागा शिवसेनेला सोडल्या होत्या आणि यातही शिंदेंनी अनेक जागा घराणेशाही म्हणून वाटल्या। यात तुकाराम काते वगळले तर इतर नेत्यांना त्यांच्या साध्या घरातल्या व्यक्तीही निवडून आणता आल्या नाहीयेत आणि यात माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलं आहेत, खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी आहे, राहुल शेवाळे यांची भाऊजाई आहे, तसेच आमदार अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना चक्क पराभव पत्करावा लागलाय। मग काय म्हणून शिंदेंनी त्या नेत्यांकडे पाहून त्यांच्या मुलांना तिकीट दिली, असे प्रश्न स्थानिक कार्यकर्ते खासगीत उपस्थित करतायत। आणि एवढाच नाही तर ऐन निवडणुकीत शिंदेंना जागा वाटप चर्चा आणि युतीत कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ इथेच बांधून ठेवलं, याचाच प्रमुख फटका मुंबईत बसल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणीही शिंदेंनी निवडणुकीपूर्वी मंत्र्यांना आणि आमदारांना जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती। त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही सेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट होती असं बोललं जात आहे। पण ज्यांना चांगली कामगिरी करता नाही आली अशा अकार्यक्षम मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवून शिंदे भाकरी फिरवून आता नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याचं समोर येत आहे। महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत पक्ष जरी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरी ही नेत्यांकडून झाली नसल्याने मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं आहे। आता यात कोणाला संधी मिळू शकते आणि कोणाची विकेट जाऊ शकते असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते। काही राजकीय विश्लेषकांच्या मते ज्या मंत्र्यांनी जिल्ह्यातील संघटन बांधणी आणि निवडणूक प्रचारात कमजोर कामगिरी केली आहे त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। उदाहरणार्थ विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या ठिकाणातील नेत्यांवर शिंदेची आणि पक्षाची नाराजी आहे, त्यामुळे त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जळगाव सारख्या जिल्ह्यातून काही आमदारांचे नाव चर्चेत आहेत। अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांना समतोल राखून नव्या नेत्यांना मंत्रिपद देण्याचा विचार या ठिकाणी केला जाऊ शकतो, त्यांना संधी मिळू शकते असं म्हटलं जात आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनी महत्वाच्या सूचनाही दिल्या आहेत, त्या म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश अपयश लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख,
नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो, का कमी पडलो याची कारण मीमांसा करण्याच्या सूचनाही दिलेल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.